कैलासवासी आदरणीय परमश्रद्धेय बाळकृष्ण गलबू सूर्यवंशी यांना जाऊन गेली 31 वर्ष झाले. देश सेवेत ज्याने आयुष्य वेचलं, हरिभक्त थोर भूमंडळी याच न्यायाप्रमाणे देशभक्त थोर आहे. कारण देशाची सेवा नवजवान करत आहेत म्हणून आपण इथं सुरक्षित आहोत. भजन कीर्तन अगदी परमार्थ सर्व कार्यक्रम यथासांग आपण पार पाडत असतो. त्या वीर जवानांना सलाम, त्यांच्या कार्याला आणि त्यांचे चिरंजीव आणि त्यांचं छोटस कुटुंब गेली 31 वर्ष या पुण्यतिथीचा कार्यक्रम करत आहे. या कुटुंबाला द्यावेत तेवढे धन्यवाद आहे बरं का. राजेशजी महाराज लहान होते, इयत्ता 4थीचं वय होतं, बाल वय होतं. त्यांचंही मायेचा आधार मोठा, वडिलांचा जो आधार सर्व कुटुंबाला असतो, हा आधार निघून गेला. तरी या दुःखाला सावरून गेली 31 वर्ष हे कुटुंब पुण्यस्मरण करत आहेत. या कुटुंबाला यांचं काहीतरी पुण्य आहे आणि या कुटुंबाला शतशः धन्यवाद. आणि कैलासवासी बाळकृष्ण गलबू सूर्यवंशी यांच्या कार्याला सलाम. कारण वीर गती ते सद्गतीला प्राप्त झाले, वीर गती, वीर मरण आलं त्यांना. आणि या 31व्या पुण्यतिथीच्या कीर्तनाच्या सेवेसाठी हरिभक्तीपरायण आदरणीय परमश्रद्धेय त्यांनी एवढ्या डिग्र्या प्राप्त केलेल्या आहेत. 7 विषयात MA आहेत, ते डॉक्टरेट मिळवलेले आहे आणि आयुष्यभर निस्वार्थ परमार्थ केला, परमार्थाची सेवा केली, समाजाची सेवा केली. असे ते आमचा नव्यानच परिचय झाला. आदरणीय परमश्रद्धेय अशोकजी महाराज परभणीकर हे कालच इथं आलेले आहेत. आपल्या सर्वांचं मोठं भाग्य आहे, कारण असे महात्मे या भूमीला सेवेसाठी लाभले. या कुटुंबाचं काहीतरी पुण्य उदयाला आलेलं आहे. तरी कीर्तनाची वेळ झालेली आहे. भजनी मंडळ लांबून आले, गडशिंदीवरून आले, आपले जगताप महाराज, गाडगे महाराज सर्व झाले, दीपक महाराज रात्री आले. आताही सेवा होईल त्यांची. आणि नेहमीच या कुटुंबावर, आमच्या राजेशजी महाराजांवर, या पांढरवाडीवर, घोडशेवाडी, बाराबेगा या वारकरी बांधवांवर नितांत प्रेम असणारे आमचे जुने मित्र परमस्नेही, मला वडीलधारी आहेत विठ्ठलजी महाराज शिंदे, तिरवंडी तालुका माळशिरस, नेहमी आपल्याला सेवा देतात. आणि या मृदंगाच्या सेवेसाठी आपल्याच भागातलं एक रत्न आदरणीय परमश्रद्धेय आमचे छोटे बंधू गोरखजी महाराज जाधव इथं हजर झाले. आणि आपल्या संस्थेतील सेवासुरी आश्रमाचे विद्यार्थी इथं हजर झाले, वेळेत हजर झाले, त्याबद्दल त्यांना शतशः धन्यवाद. तसेच आमचे जुने भजनी कोळेवाडीचे भगवान दादा गायकवाड आणि संपत महाराज जायकर हे रामलखन आहेत बरं का, जोडगोळे आहे, नेहमीच यांची सेवा राहते. तरी आता विलंब न करता लगेचच कीर्तनाला सुरुवात करायची आहे. रामकृष्ण हरी.
कृष्ण
अंकुश महाराज कदम अंकुश महाराज कदम गाव गोडसेवाडी अंकुश महाराज कदम गोडसेवाडी विठ्ठल महाराज शिंदे तिरवंडी विठ्ठल महाराज शिंदे तिरवंडी हे मागे चाल म्हणजे आ
आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे येरती माईक दुःखाची जनती येरती माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी अविनाशी करी आपल्या ऐसे अविनाशी करी आपल्या ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे येरती माईक दुःखाची जनिती येरती माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी तुका मने का मरण्याची सरे तुका मने का मरण्याची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे येरती माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी काला विठाला नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती उपासनेला दृढ चाल व्हावे गुरुदेव संतांची सदा नवावे सत्कर्मयोगी वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे माझे तुकोबराय यांना नमन करतो माऊली संसारात राहिलेले सर्वसामान्य माणसारखं जीवन जगले सुख दुःख भोगलेले असे माझे तुकोबराय पण परमात्माशी कृपा असणार तुकोबराय संत माणसारखे दिसतात लोकांना वाटतं हे माणूस ते माणूस ते माणूस आहे माणूस नाही ते खरे परमात्मा रूप आहे खरे संत तर असे माझे तुकोबराय यांना नमन करतो वंदन करतो ओम नमो आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसाविद्या आत्मरूपा देवा तूच गणेश सकलार्थमती प्रकाश मने निवृत्ती दासू अवधारी माझे ज्ञानोबराय यांच्या चरणी नमन करतो महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय दातो समाधिस्थ तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग
दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे आदिकर्ण ते जीवंतो श्री गुरुचरण नमस्कार आता माझे पांडुरंग परमात्मा यांना नमन करतो. मी असं मानतो माऊली की तुम्ही पांडुरंग परमात्माच्या गावात येतो, कारण तुमच्या जवळ पंढरपूर तुमच्या जवळ आहे. आमच्या भौतिक अर्थाने पंढरपूर स्टेशन फार लांब आहे, पण मनानं आम्ही पंढरपुरात येतो. माझे पांडुरंग परमात्म्याचे नमन करतो, वंदन करतो. माऊली, जगाला सगळ्यात जास्त भीती कोणाची आहे? सगळ्यात जास्त जगात सगळ्यात जीवाला एक भीती आहे, आणि ती भीती म्हणजे अंतकाळीची. ती अंतकाळीची भीती निवारण करणारे आमचे शंभू महादेव, कैलास राणा फणींद्र माथा कारुण्य सिंधू तुझवीन शंभू. माऊली, तुमचा भाग असं मानतो बरं का की मोठ्या महादेवाचा भाग आहे तुमचा. आम्ही असं मानतो की मोठा महादेव इथं, हे मोठा महादेव म्हणतो आपण, हे भाग मोठा महादेवाचा. तर आमचे शंभू महादेव यांना नमन करतो, वंदन करतो. माऊली, आमचे सेवागिरी महाराज, आमच्या काल दर्शन झालं सेवागिरी महाराजांचं, मला खूप समाधान वाटलं. माऊली, आमचे सेवागिरी महाराज यांना नमन करतो. ब्रह्मचैतन्य आमचे देगलूकर, आमचे गोंदवलीकर महाराज यांच्या चरणी नतमस्तक. माऊली, खूप तिथलं एक भूमिका मला भावली. माऊली, अगोदर ऐकून होतो मी, पण प्रत्यक्ष पाहायला एक भेटलं की प्रत्येक जण श्रीरामाचा जप करतो, आणि तेच माझा रोल आहे. माऊली, माझा रोल तोच आहे. ते माझे सखी सज्जन. माऊली, तर जे नामस्मरण, जगातला कोणताही जीव जो नामस्मरण करतो, चिंतन मनन करतो, आपल्या उद्धाराची काळजी करतो, तो माझा आहे. माझ्या जातीचे मजबे तो कोणी, जे जातीचे माझे माऊली. आणि माऊली, खरं सांगतो, आपण रामकृष्ण म्हणलं ना, चिंतन मन केलं ना, आपला खरा उद्धार होतो. माझे मारुतराव महाराज दस्तापूरकर नाव ऐकून असं मानतो. त्यांची त्यांची सेवा करायची मला संधी भेटली. या हाताने त्यांना जीव खाऊ घालणे, त्यांना अंतरून पांघरून देणे, काय हवं नको विचारणं, असे माझे मारुतराव महाराज यांच्या चरणी नतमस्तक हो. माझे मोतीराम महाराज फळेकर यांच्या चरणी नतमस्तक होतं. माऊली, आणि माऊली, ज्या कारणाने मी कीर्तन शिकलो असे माझे रंगनाथ गुरुजी परभणीकर, वेदांत केशरी रंगनाथ गुरुजी परभणीकर, आपल्या हे सगळे तीनही महात्मे पंढरपूरचे फार मोठे अधिकारी पुरुष आहेत. या सर्वच महात्म्यांना वंदन करतो, नमन करतो. सर्व प्राणी मात्र नमन वंदन करतो. ठाला विठला. माऊली, आज प्रासंगिक सेवेसाठी घेतलेला अभंग मला माझ्या जीवाचा उद्धार करून घ्यायचा आहे, आणि मला माझ्या जीवाचा उद्धार करून घ्यायची साधन, अनेक साधन आहेत. त्या साधनापैकी एक साधन, जर आपला उद्धार करून घ्यायचा, आपण रामकृष्ण चिंतन मन करायचे, आपला आपण वेळ वाया घालायचा नाही, आणि आपलाच हित आपण आपलं हित आपण पाहायचे. माऊली, सुख आपलं आपण पाहिजे. हित कोणतं पाहिजे? हित ते करावे देवाचे चिंतन. बरं का, देवाचे चिंतन हित करायचे. हित माऊली, खरं बोलू का, हे पा माऊली, माझ्यासारखा येडपट महाराज तुम्हाला आयुष्यात कधी पाहायला भेटला नाही, आणि तुम्हाला मुरुसरे पाहायला भेटणार नाही. माझं मोठेपण वाक्य बोललोय, माझा प्रत्यक्ष समजून घ्यायचं की हित करायचंय. माऊली, पैसा कमवून हित नाही, पैसा कमवून हित नाही. पांडुरंगा चरणाजवळ जाणं हे खरं हित आहे. माऊली, आजपर्यंत पैसा नावाच्या घटकाने काहीच प्राप्त झालेलं नाही. मोक्ष नाही, देव नाही, काही नाही. आणि पैसा फक्त कुठे चालतंय माऊली? इतक्या पुरता चालतंय, भारतापुरताच पैसा चालतंय. माझी ज्ञानेश्वरी अमेरिकेत जाते. माऊली, अहो, आता मला बोलायला वेळ नाही, मला वेळची फार माझ्या डोक्यात दिसायला वेळची.
तर ही वेळेची मर्यादा आणि माझे तुकोबारे सांगतात की आपुला हित करायचं आपल्याला, देवाचं चरण आपल्याला पाहायचंय, बाकी माई गोष्टीत आपण रस घ्यायचाच नाही माऊली. हे संसारात राहायचंय, संसारी असावे नसावे. बरं का, आता मी घरात राहतो ना, बायको लेकर बाळ सगळे आहेत, पण फक्त आहेत माऊली माझं कोणीच नाही. बायको नाही, लेकर नाही, कोण नाही, सगळे सुखासुख माझे तुम्ही इथं. माझी बायको आहे, माझा मुलगा आहे, मुलगा बायको यासाठी माझी इथं की ती देवाची भक्ती करतो म्हणून माझी इथं. ती बायको येणार तर माझी नाही, मुलगा येणार तर माझं नाही, फक्त देवाची भक्ती. चांगला वारकरी मुलगा आहे याचा मला रास्त अभिमान आहे, चांगली वारकरी मुली इथं अभिमान आहे. छोटी नातवंडी, बालवाडीतली नातवंडी, ती झोपी गेली, नात असते, झोपी गेली, माझ्या ती झोपी गेली आणि मग तिला उठली, म्हणजे काय उठ ना, उठ, झोपली का तू? आणि बाप्पा मी काय करले? म्हणलं काय? पांडवाचं चिंतन करायले ना, पांडवाचं चिंतन करायले ना. मला कमाल वाटली. तिला पहिलीचा वर्ग नाही अजून आणि मला दिसायला झोपली आणि ती होती माऊली पांडवाचं चिंतन करायले. म्हणजे बीज कसं असते माझ्याकडे, बीज कसं म्हणजे माझं मुलीत त्या नातू आपापच जात. मी जसं वागन का तसे आपाप लेकर वागत. म्हणून तुकोबाराय सांगतात की देहाने माणूस जरी गेला का तर माणूस कीर्ती करतो, मरावे परी म्हणून देह जाणारे माझी, देह जाणारे, देह नाशिवंत आहे, नाशिवंत देह आयुष्य खातो काळ म्हणजे नाशिवंत देह जाणार देह आपल्याला जाणार याची काळजी करायची गरज नाही. म्हणून आपण फक्त एकच माऊली आयुष्यभर आपण चांगलं राहायचं, चांगलं. प्रत्येक सगळ्यात रामकृष्ण हे पा माझ्या मनात रामकृष्ण तुमचं जे असेल ते बरं का. आता मला माहिती तुमचं काय ओम नमः शिवाय असतं, अजून काय असलं आता गणात बोते बुलढाण्याकडे असते बघा जास्त करून, शेगावकडे इकडे तुझ्या असेल ते, पण मना ह्यावर माझा रोल आहे. म्हणून तू काय असतात की तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमाची उरे मी जाणारच आहे, पण जायच्या पहिले जेवढं नामस्मरण करताय तितकं नामस्मरण करत राहायचं. करताय एक वेळ वाया घालत नाही माऊली. शिंक जांभळी खोकला वेळ वाया माऊली. हे अभंगाचे चरण फक्त म्हणण्यापुरतेच नाहीत बरं, हे म्हणण्यापुरतेच नाही तर आचरणात आणण्यासाठी. मी किती वेळ खरं सांगतो, मी सोपी जायची काहीतरी नाही तर गप्तीत पडून राहायचं आणि रामकृष्ण म्हणत राहायचं. आपलं चिंतन मन एकच करायचं. म्हणून माऊली आपण सध्या रामकृष्ण म्हणलं तर आपला फायदा आहे, नाही तर काहीच उपयोग नाही. कीर्तन कशाला आहे माऊली? माफ करा, कीर्तन मनोरंजनासाठी नाहीच. मगाशी बोलताना बोललो मी कीर्तन आपला उद्धार झाला पाहिजे. आता सर काय चुकलं का माझं?
मी फक्त कीर्तन ऐकले हे चुकले माझं. कीर्तन ऐकण्यापेक्षा कीर्तन आचरण करणं लय महत्वाचं. नळी फुंकिली सोनारे आणि इकडून तिकडे गेले वारे, ह्या माझे माऊली सगळं आहे ते माझच आहे बरं का. म्हणून चिंताकडे वळण्यापूर्वी 2 मिनिटाचा पर्याय आपला नाम महोत्सव सोहळा. हा नाम महोत्सव सोहळा, या सोहळ्यानिमित्त माझ्यासारख्या अत्यंत साध्या माणसाला सेवा मिळाली, मी अहो भाग्य मानतो माऊली. यामध्ये वैकुंठवासी बाळकृष्ण गलबू खुपसे सूर्यवंशी दोन्ही गेलो सूर्यवंशी यांचं 31वा पुण्यस्मरण यासाठी मला महत्वाचं वाटतं माऊली. 31 वर्ष झाले तर शूरवीर जवान देशासाठी शहीद झाला. आणि खरं तर माझ्या माहिती समजीप्रमाणे त्यांचं वय त्या काळात फार तरुण काळातलं वय होतं. 31 वर्षापूर्वी देशाला अर्पण झालेले आमचे हुतात्मा बाळकृष्ण गलबू सूर्यवंशी, बारबिघा पांढरवाडी तालुका पोस्ट निढळ तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी सेवा करायची संधी मिळाली. आमचे राजेश महाराज, वास्तविक आमचा काही संबंध नाही, आमचा परिचय आमचा काही अर्थात कुठलाच संबंध नाही. फक्त माहीत होतं कोणतरी माणूस हाय कीर्तन करतो आणि निरपेक्ष कीर्तन करतो. माझ्या अंदाजाने त्यांना इतकंच माहित होतं की ते पैसे न घेता कीर्तन करतात, पण पैसे देऊन कीर्तन करतात हे माहीत नव्हतं असं माझा अंदाज आहे बरं का माझा. म्हणजे महाराष्ट्रात, आंध्र प्रदेशात, तेलंगणात, कर्नाटकमध्ये कुठे मला फोन आला तर मला फक्त वेळेत बसलं की मी 100% त्या ठिकाणी कीर्तनाला जातो, त्या ठिकाणी 4 रुपये देतो आणि पुन्हा माळी ज्याला पहिल्यांदा माळ घालायची त्याला माळ फुकट असते, ज्याची पहिली माळ तुटली त्याला माळ फुकट असते. आता जपमाळ असते पण जपमाळ वजामुळे आणल्या नाही समजा. जपमाळ काही सगळ्याला फुकट असतं. माऊली एकच आहे. मला आता युट्यूबला तुम्ही एखादी माझं मुलाखत ऐकली असली जुनी तर कमीत कमी 50 लाख रुपये खर्च करायचे होते. मग 1 कोटी 2 कोटी चालतील, मला काय अडचण नाही, पण कमीत कमी 50 लाख कशाला? माझ्या वारकरी संप्रदायाला, अष्टगण बुक्का गणगोळी याला आणि माझा प्रवासाचा खर्च समजा. कधी माझी गाडी असल्या डिझेल पेट्रोल गाडीचा ड्रायव्हर सगळं क्लिअर करतो मी. म्हणून माऊली आमचे राजेश महाराज सूर्यवंशी यांच्या चरणी दंडवत. आमचे विठ्ठल महाराज शिंदे यांची आमची थोडीशी ओळख झाली होती. विनेकरी महाराज शिवाजी महाराज सीतारामजी सूर्यवंशी आमचे विनेकरी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतोय. आमचे मृदंगाचार्य महाराज गोरख महाराज जाधव यांच्या चरणी नतमस्तक होतोय. आमचे बाबासाहेब महाराज जगदाळे, आमचे हरिभाऊ महाराज शिंदे, याशिवाय आमच्या ताई सकाळी माधुकरी मागायला गेलतो आणि त्यांनी माधुकरी दिली. आमच्या सुनीताताई सूर्यवंशी किंवा नानासाहेब सूर्यवंशी, याच्या सुधाकर महाराज सूर्यवंशी, याशिवाय चोपदार महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतोया. पेटी मास्तर यांच्या चरणी नतमस्तक होतोया. माझा आवाज महाराष्ट्रात पोहोचवणारे साऊंड सिस्टम वाले भाया नाळे महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतोया. याशिवाय माऊली आमचा हा मानदेश चॅनल, मानदेश भूषण चॅनल, मानदेश मला यासाठी आवडतो माऊली. 40 वर्षापूर्वी मानदेश मी शिकलेलो आहे. शब्द ऐकायचा माऊली, जाणीवपूर्वक वाक्य बोलणं, प्रत्येक शब्द एक ना एक शब्द निर्णयपूर्वक विचारपूर्वक शब्द, एकच चुकी शब्द बोलणार नाही. 40 वर्षापूर्वी मानदेशाचा अभ्यास केलाय मी. फलटण, खटाव हे तालुके ना आपले, या अजून 2-3 तालुके ह्या परिसरात अभ्यास केला मी. फक्त पुस्तकी अभ्यास करता, म्हणजे प्रॅक्टिकली वेगळा आहे. आणि तेव्हा मला म्हणत होतं की मानदेशची माणसं नावाची कादंबरी व्यंकटेश माडगुळ यांची कादंबरी मांडगुळगाव सांगलीमध्ये बरं का, त्यांच्या आधारात वाचन केलं, अभ्यास केलं. आणि तेव्हा पाहिले मानदेशी माणसं नेमके मला पटले तर भावले तर म्हणून त्या माणसाला भेटावं तरी. आणि म्हणून मी त्या माणसाला भेटायला आलो. महाराजाचं निमित्त मात्र भवसव्यसाचे, महाराजा निमित्त मात्र फोन आला की महाराज असं कीर्तन आहे, येता का? वास्तविक मी आजारी होतो, आजही आजारीच आहे आणि 4 दिवसापूर्वी आजारीच होतो समजा. पण ते आजार काय येत जाते काय महत्वाचं नाही. जिथं येईल मरत तिथे येईल, त्याचं काही चिंतन नाही. नंतर महाराज बोलले असं, त्या बोलण्याचा भाग होता की महाराज लांबचं अंतर आहे, थोडं आजारी तर थोडं तसे
नाही आलं त्यांना असं बोलायचं होतं कदाचित त्याच्या बोलण्याचा भाव असा होता की महाराज तुम्ही नाही आला चालेल इकडे महाराज आम्ही दुसरे बघतो. पण माऊली मी कीर्तनाला का आलो तुमच्या रूपातला पांडुरंग परमात्मा दर्शनासाठी आलो. मला माहित आहे माऊली पंढरपूरला आलो गेलो 3 दिवस इकडे जाईन मी पंढरपूरला तिथं राहिलो ना. पांडुरंग चावडा चालू आहे माऊली. पांडुरंग बरं चालू आहे, इतका हुशार आहे की चतुरातो शिरोमणी मुकुट सकळा म्हणे माऊली. देवाच्या बुद्धीला बुद्धी लावूच नका. देवले चालू आहे, इतका चालू आहे ना देशी तेव्हा घेशी ऐसा असं शिवदार. काय धोरण देवा तुझे कृपा ते द्वार. मग त्या देवाला शरण धरायच्या तुम्हाला शरण आलं. माऊली तुमचं दर्शन घेतलं ना तर मला पांडुरंगाचं दर्शन झाल्यासारखं. म्हणून आपल्या सर्वांचे नतमस्तक द्या. आमचे चॅनलवाले माऊलीत आमचे अजित महाराज कुंभारे यांच्यातील नतमस्तक त्यांच्या कृपा आशीर्वादानं तुमचा सातारा सांगली हा जो खानदेश भाग आहे ह्या खानदेशात माझे कीर्तन सेवा जाणार आहे. आमच्या खानदेश भूषण चॅनललाही मनापासून धन्यवाद माऊली. आमच्या अजित कुंभार सरांनाही मनापासून धन्यवाद. महाराजांना मनापासून धन्यवाद. माऊली माझे आदर्श छत्रपती शिवराय आहेत. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. देव देश आणि धर्मापायी प्राण घेतला. रात्री तेच बोललो बहुतेक मला वाटतं की माझे छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्र धर्म जागवलाय, महाराष्ट्र धर्म वाढवलेला आहे. या धर्मासाठी हा देह फक्त शिल्लक आहे. आणि म्हणून तुकोबराय जे सांगतात ना की मरावे परी की तुका म्हणे एका मरण्याची सरे राहिल्याच्या कीर्ती जगा. राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये माऊली माझे बाळकृष्ण महाराज सूर्यवंशी. खरं सांगतो माऊली माझे बाळकृष्ण महाराज सूर्यवंशी आज ध्यान इथं नाही तर पण तुम्हाला पक्क सांगतो इथं विद्यान इथं आहेत. इथं विद्यान इथं आहेत आणि आमचे हनुमंतराय सुद्धा इथं आहेत. ज्या ठिकाणी कथा कीर्तन असतं त्या ठिकाणी हनुमंतराय सुद्धा असतातच. म्हणून माऊली मी आपण सगळेच तर पांडव परंपरा एक आहेत माऊली. आपण वेगळे नाही तर आपण आत्मा येत आणि तो परमात्मा आहे. आपण एकच येत माऊली. दिसायला 2 आहेत. आता तो विठ्ठल पंढरीचा विठ्ठल आणि मी नको तुम्ही. तो पांडुरंग परमात्मा आणि तुम्ही तो तिथे तुम्ही इथे तुम्ही 2 दिसतात पण माऊली एकच येत. सर्वांसाठी Bye.
जवळ तिथं आहे, आपण तिथं, ते हात इथं आणि हे हात तिथं आहे. माऊली टाळी वाजवली, ध्वनी काय झाला? एकच झाला. दोन ध्वनी होत नाही तर असं होत नाही. हे डाव्या हातात दोन्ही हात झाला आणि उजव्या हातात हे असं होत नाही. डोळे दोन आहेत, दिसणार दृश्य एकच आहे. मुख हे ओठ दोन आहेत, आवाज एकच आहे. कोणाला दिसायला दोन आहेत पण खरे एकच आहेत. माऊली आपण पांडुरंगाचे अंश होतो माऊली. म्हणून माऊली ज्या जागी धर्म कार्य माऊली, कुठे धर्म कार्य, आंध्रात, तेलंगणात, बुलढाणा, अकोला, वाशिम, कुठे कुठे, सांगली, सातारा, कुठे असो, तिथं माझं काही ना काही गेलं पाहिजे माऊली. लोकांना माहित नाही ते अशोक महाराज परभणीकर कोण येतं, फक्त एक माहित आहे की ते माळी देणारा माणूस आहे. म्हणजे आपण पोस्टाने माळी घरपोच देतो. रात्री बोलवतो की ज्याला माळ पाहिजे त्याला माळ फुकट मिळेल, पण काय अजून कोणी घेतल्याचं वाण नाही, घेतलीच नाही कोणी. आता माळी हे काय सोबतच माझ्या असतात. ज्याला पहिल्यांदा माळ घालायची आहे त्याला माळ फुकट असते, जी पहिली तुटली आहे त्याला माळ फुकट असते, माळ जर नाहीच त्याला माळ फुकट असते. म्हणून या आणि ज्या प्रत्येक कीर्तन प्रवचन करता आपण रुपये दिल्याशिवाय प्रवचन कीर्तन करत नाही, म्हणजे पैसे दिल्याशिवाय. मला परमेश्वरासमोर व्यक्त व्हायची संधी मिळाली आहे, संधी आमच्या राजेश महाराजांमुळे मिळाली, तुमच्याशी भेटवायची संधी मिळाली. त्या ठिकाणी आपण ह्या कार्यक्रमाला, खरं तर असल्या कार्यक्रमात पैसे लवकर घ्यायला जड जातो लोकांना, पण माऊली हे 2 रुपये घ्यायचे आणि तुम्ही पंढरपूर, आळंदी कुठेही देवाला लावून टाकायचे. त्या बाबाचा प्रशासन एकदम क्लिअर करून घ्यायचं. म्हणून माऊली या ठिकाणचे कोण असतील, राजेश मार्के दुसरं कोणी असेल या आणि 2 रुपये तरी घेऊन जावा अशी विनंती करतो. कोण असतील या माऊली. ठाला माऊली. प्रत्येक धर्म कार्याला मी मदत केली पाहिजे माऊली. जगातल्या कोण्या जीवानं कसं वागावं हा त्याचा प्रश्न आहे माऊली. मला त्याची काही देणं घेणं नाही आणि त्यावर मला भाष्य करायची गरज बी नाही. मी कसं वागायचं, ज्या ठिकाणी धर्म कार्य, जरी शिवनाम सत्ता, अखंडान सत्ता, कोणताही धर्म कार्य त्या ठिकाणी माझा 1 रुपया गेला पाहिजे. काही ना काही गेलं पाहिजे माऊली, काही ना काही. तर शरीरांतरी मला मी परिश्रम करता आले पाहिजे. मला त्या ठिकाणी धन तरी देता आलं पाहिजे, काहीतरी देता आलं पाहिजे. मला माऊली आवडलं. मला अखंड हरिनाम सप्त्यात धर्म कार्यात पत्रवाळी दुरण उतरायला माऊली ताकद लागत नाही. पक्क लक्ष ठेवा. कुठल्याही धर्म कार्यात, कुठल्याही गरीबाच्या पंक्तीमध्ये, गरीबाच्या मुलीच्या लग्नामध्ये पत्रवाळी दुरण उचलायला ताकद लागत नाही, शक्ती लागत नाही. जितकी तुमची मनाची भक्ती भक्कम आहे तितक्या पटकन तुम्ही उचलणार, पत्र उचलणार, दूर नेऊन टाकणार. आता एक माऊली होती मला, आता 5 मिनिटापूर्वी एका माऊलीची भक्तीची प्रेरणा भक्कम होती. त्या माऊलीनं ते चप्पल बूट उचललं आणि बाजूला ठेवलं. आता 10 मिनिटापूर्वी त्या माऊलीला माझं मनापासून नमन. माऊली नाव माहिती मला, काय माहिती, फक्त मला माहिती आहे त्या माणसाची भक्ती माहिती आहे मला. माऊली मास्तराचं लक्ष शेवटच्या भागाच्या पोरला पाहिजे आणि पहिल्या भागाच्या पोरला पाहिजे. शेवटच्या भागाचं पोर काय करले, पहिल्या भागात काय मजा, सगळं चौफेर झालं पाहिजे. मला माहिती आहे माझं कीर्तन ऐकलं इतकेच माणसं नाहीत, याच्यात दुप्पट माणसं बाजूला जिथपर्यंत आवाज पोहोचतं तिथपर्यंत माझी कीर्तन ऐकणारी माणसं येतं. आणि माझी तुमच्या इतकंच मन लावून ऐकणारी माणसं येतं. ते काम करतात म्हणजे काय ते फार धर्म पाळणार नाहीत असा अर्थ नाही, तांत्रिकरण असणे शक्य असतं. म्हणून मला रामकृष्ण राम चिंतन मागायचंय, आपलाच आपण हित करायचंय आणि आपलं हित केलं तर खऱ्या अर्थानं फायदा आहे. आणि हित दुसरं काही नाही, हित फक्त एवढंच आहे की तुकारामच्या अभंगाच्या प्रथम चरणात
घ्यावा. माऊली ज्या कामाला आलो ते काम करायचंच. मी कशाला आलो माऊली? जवळपास 12 तास प्रवास करून आलो. जायचे 12-13 तास. कशाला आलो? कशामुळे? आणि 2 तास फिरतो. माऊली आपला देव आपल्याला एक रूप करून घ्यायचा आहे. आपला हे जीव आहे ना, जीव शिव दोन्ही खुंटे घे, प्रपंचाचे नेते लावणी पाची पोटे घे, आमच्या जनाबाईचं जाती प्रकरणातलं आहे बरं का. जनाबाई आमची बरं का. जनाबाई कुठल्या येतात? गंगाखेड. आणि आमचं गाव परभणी. पाथरी गंगाखेड जवळ बरं का. साईबाबा तुम्ही नाव ऐकून असता. शिर्डी साईबाबा होतो ना, माऊली शिर्डी साईबाबा नाही, ते शिर्डीला राहिले पण जन्म त्यांचा पाथरीच आहे. माझ्या घराजवळ ते जन्मस्थळ आहे. जन्मस्थळ काय आमच्या घराजवळ आहे. आणि पाथरीला राहतो, असं मेन रोडलाच राहतो, एकदम मेन रोडलाच. म्हणजे साईबाबा दर्शन झालं तर छान समाधान वाटतं, आनंद वाटतो. माऊली आपण संत सेवा करायची, देवा सेवा आपोआपच होती. तुम्हाला खरं बोल माऊली, आमच्या जनाबाई मुक्ताबाईला माहिती आहे. सवासणी तुमच्याकडे असतात असं मानतो मी. सवासणी असतात त्या 7, 8, 11. त्या सवासणी आपल्या घरी सवासणी असल्या आणि त्या बाळाला, त्या बायावर लेकरू आहे का, त्या लेकराला जर आपण गोडी गोडी बोललं, छान बोललं, साखर पाहिजे साखर घ्या, गुळ पाहिजे गुळ घे आपण दिलं तर त्या माईला जेव घातल्यासारखं. आणि आपण जर म्हणलं हे सर उठ इकडे इथं बसलास का, ते भाकरी पोळ्या मागायलास का तू, अजून निवड दाखवायचं राहिलाय तर सर आणि त्या माईनं ऐकलं, ती माई गप बसते. तिला माहिती आहे शेजारचं घरी आपलं नाही ना, गप बसते. ते लेकरू रडत असणार बाहेर नेमकं तरी ती घरवाली बाई हाकलून लावते. मग ते लेकरू रडत बाहेर जातं. आणि जेव्हा ती सगळ्या 7 बायाला जेव घालते ना, तर ती जी बाई आहे ना, ज्या बाईचं लेकरू किंवा नातू ते हाकलून गेलं, त्या बाईला जे वाटते का आहो त्या बाळा अशा दिंड्या असतात आमच्या तिकडच्या भागकडनं, शेगावकडनं, नागपूरकडनं, तिकडे ते बुलढाणा, अकोला, वाशिमकडच्या दिंड्या. आमच्या घरी जवळपास 28 प्रकार दिंड्या आमच्या घरी येतात. 28 प्रकारच्या. मग कोणा तरी 500 माणसं असतील, कोणा 800 असतील, कोणा कधी 50 असतील. कारण एकदम रोडला घर आहे आणि मला संत सेवा करणं आवडते माऊली. हे पांडुरंगाला नाही भजलं जमतंय, माफी मागून मी नाही करता. त्या काळ्याची माफी मागायची काही गरज नाही. पांडुरंगाला नाही भजलं जमतंय, पण त्या वारकरी सेवा करायची. त्यांना चहा पाणी, आंघोळ आणि विशेषतः बाथरूमची सोय. आमच्याकडे भरपूर बाथरूम येतात. देव सारावे परते संत बुजावे, संत बुजावे आरते, संत बुजावे आरते. संत जागदर सेवा करायचे. जवळपास 12 संडास बाथरूम आमच्याकडं, कमोडचे काही आणि असे काही. ज्याला जे हवं त्यानं ते वापर करायचा. शहरातला एक दोष आहे माऊली. आता आम्ही शहरात राहतो, जसं तुमचं आता दहीवडी समजा, तुमचं ते
फलटण काशी जे समजा तसं तालुक्याचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी शहरातली एक अडचण अशी असते की शहरातल्या बाया चालू असतात. शहरातल्या बाया माऊली खरंच चालू असतात हो. त्या चालू कशा असतात की त्या एखादी बाई सकाळची वेळ असते ना, सकाळी 6ची वेळ आहे, मग चहा पाणी झालंय, एखादी बाईला बाई सांगते ना, माय मला सणात जायचे. आता बाईला घरवाल्या बाईलाच बोलणार, दुसऱ्या कोणाला बोलणार आहे. मग ती घरवाली बाई अनसुनी करते, ऐकून नाही ऐकल्यासारखं. दुसऱ्या बाईला तुम्ही चहा घेतला का, बिस्किट घेतला होता तुम्ही, अगं ही बाई काय म्हणली बघ ना, चहा नाही द्यायला जमतो, बिस्किट नाही द्यायला जमते. खरं सांग, मी माऊली मी महाराज की नाही, खरं बोलणार, खरं जमिनीवरचा महाराज आहे. मला हवेतल्या गप्पा जमत नाही. आता ती बाई म्हणाली ना, बरं ओरडून सांगता येत नाही ना, ती सांगते मला जायचं, ही दुसराच विषय करणार. माऊली खरं बोल, देव कुठं पावते माहिती का मला, त्यांना सरळ सांगतो, संडास बाथरूम वापर करा, आंघोळ करा, साबण घ्या, भरपूर वेळ लागू द्या, पाणी कच्चू नाही, सगळ्याला पुरुषाला सगळ्याला ठीक आहे. गरम पाणी, गार पाणी, 50 माणसं 500 किती घेऊ, किती काय अडचण. अष्टगण बुकागण दुकान लावतो असे मी टेबलवर, समजा तिथं मी जातही नाही तर बायाची माफी मागून, तुमची बरं का, तुमची माफी मागून, बायाची मनात उर्मी असते की 2 माळी घ्यायचं, 2 अष्टगण एकच लागते ना, एकच मला 2 अष्टगण पुढे घ्या अशी असते थोडीशी उर्मी पडतं बरं का. आणि मालक असल्यावर घेता येते का, आता माझ्या एकच आहे ना काढून, आणि नसल्यावर मग ते असतं, ते असतं आमच्याकडे, तुमच्याकडे तुमचं काही संबंध नाही. आणि तिकडे गेलं मग उलट करायचं. म्हणून माऊली स्वतः चिंता, त्याची चिंता, आणि शी बाहेर पडली बाहेरची गाड्याची कोणाची पडू संडास बाथरूम मध्ये, संडास मध्ये मी ते स्वच्छ करतो. माऊली देव तिथे अगोदर, देव माळी देण्यात देव नाही. तुम्हाला 10 रुपये द्या, 100 रुपये देतो, 100 रुपये देव हाय पण कमी आहे. ते शी स्वच्छ करण्यात खऱ्या अर्थानं देव आहे तिथं. देव खरी परीक्षा कुठे पाहतो, पाहता माझी खरी परीक्षा. पैसे दिले म्हणजे काय नाही, पैसे माझे नाहीत माऊली, देवाचेच आहेत ना. हे काळाचे काळाचा आहे, धन कुबेराचं आहे. मला माहिती आहे धन कुबेराचं आहे ना माऊली. मी मेलो का तुम्हाला खरं सांगतो माऊली, मी मेल्यानंतर कोट्यवधी रुपयाची गड्डी ना, ती गड्डी म्हणजे 10 रुपये किलोची रत्ती आहे. काय उपयोग ना माऊली. म्हणून पोराला 10 कोटी 20 कोटी 40 कोटी पोराला कमी ठेवणं, तर मला काहीतरी पाहिजे. मला माझा गळा रिकामा करायचा ना माऊली. मला ये विचार ना काय केलंस तू. म्हणून माऊली आपल्याला गळा रिकामा करायचा आहे. आपण देवाची पूजा करायची. सकाळी 4 वाजता उठायचं. कितला झोपू. आता लांबच्या गावावर गेला मी 4 वाजता, मला उठायला झोपायला 4 वाजता समजा. मग 4 वाजले ना आपण झोपायचं ना, सकाळी झाली सकाळी वेळ झाली ना. फक्त लोकांच्या गावात उठता येत नाही. झोपेस घ्यायचं आणि लोक उठल्यानंतर मग आपण उठायचं. जर आपण एकल्याला उठणं बरं वाटत नाही ना. म्हणून सकाळी 4 ला उठलं, 5 ला उठलं. आपण 5 ला काम धंद्याला लागलं की माऊली ते आमच्या गलीतच, आमच्या घराजवळ इथं असं इतक्या अंतरावरच मारुतीचं मंदिर आहे. म्हणजे फक्त 20 फुटाचा रस्ता माझा. ते पहाटे बाया येतात, ते फुलं तोडतात, कनेरचे गुलाबाचे फुलं तोडतात आणि ते देवाला वाहतात. कधी कधी बाया म्हणतात की सर ते असं ते वाकून द्या बरं फांदी, बरं फांदी वाकून द्या. ते फांदी वाकून फुलं तोडतात. कोणा म्हणतात नाही लांबचं फुल तोडून द्या बरं. बरं तोडून द्यायला असं करा सर, तुम्ही काय करा ते कॅरी बॅग द्या. मग कॅरी बॅग, बरं कॅरी बॅग द्या, जाऊ द्या. ते देवाला फुल वाहणार. मला माहित आहे ना पाणी कोणाचं आहे.
फुल कोणाचं आहे, वाढ लावलं कोणी, कोणी काय केलं, जोपासलं कोणी, आणि देवाला वाहिले कोणी. देवाला सगळं करतात न सांगता तुम्हाला कळू येते देवाला सगळं कळतं. माऊली माऊली एक पक्का सांगा, मी किती डोळे झाकले तर जगाचे डोळे उघडे, तर मांजरीला वाटते मी दूध डोळे मिटून प्यायले, पण जग सगळं जग पाहत. माऊली खरं खरं पुण्य हे मी एकांतात चांगलं वागलं पाहिजे, लोकांचं चांगलं, लोकांचं सगळं जग चांगलं वागतं ना. तुमच्या काही फेटा बांधला हे वाट चांगले महाराज, हेच महाराज खोट आहे. माऊली माऊली बगल्याला फसण्यात मतलबच नाही. माऊली मी तर म्हणतो महाराज मला मला तर माझं घरात घरी कोणला नेऊच, मला नेऊच नाही घरी, काही गरज नाही मला याची. नदी डोंगी चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा. मी वाकडा तिकडे हे हात पाय मोडके काय असतील काय, हे ह्याच्या मतलब जाण्यात मतलबच नाही. माऊली अंतकर कसे हा कटकले मत अंतरीची घेतो रुपयाचं माऊली ह्या. आणि हे आपली भारतीय संस्कृती, माझा हिंदू धर्म आहे. माऊली हा हिंदू धर्म, त्याला आदी नाही अंत नाही, सुरुवात कुठं शून्य शून्य असतं. शून्याचा शोध पुन्हा आपल्या हिंदुस्थानात लावलाय, मला आठवत शून्य. म्हणून याला आदी नाही अंत नाही, काही नाही काही नाही. सूर्य आधी शून्य गोल आहे, गोला सुरुवात कुठे सांगता येत ना आपल्याला नाही. जसं रेषाखंड म्हणजे काय, अनंत बिंदूचा संचय. रेषा हे काय वर्ग नाही आपला वर्ग, सहज मला पटकन आठवलं, मास्तर की पटकन जागी होती. ते अनंत बिंदूचा संचय म्हणजे रेषाखंड, त्याला ती बांधा केला किती लांब पुढे पुन्हा. म्हणून आपण रामकृष्ण म्हणायचे, चिंतन मन करायचे, त्याला कुठलाही खंड नाही काही नाही. आणि ह्या संसारात माई पसऱ्यात आपण अडकता कामा नये. आणि तुपाऱ्या बघा द्वितीय
माऊली सगळे दुःखाचं मूळ कारण संसार आहे. संसार दुःख बांधवडी आहे हा संसार. हे संसार माऊली संसारात खरंच गोड नाही हो. दुर्दैवाची गोष्ट कशी माहिती का, की संसाराची गोड आपल्याला वाटते पण नाहीये. कळो येईल आमचं काळी प्राण प्रयाणाच्या वेळी राहती निराळी रांडा पोरे सगळं माझी बायको की मनात बसली ना चांगल्या अर्थानं बरं का. मनात बसली 2 अर्थात माऊली माझ्या विषयीला माझ्या मनात बायको बसली नव्हती. तुम्हाला वाटलं त्या अर्थात बरं का. आज माझ्या मनात बायको बसली म्हणजे वेगळ्या अर्थानं बसली. विषयीला मला लग्न करायचं नव्हतं. पण मराठीत कसं असते, आता मराठी समजा मराठीत कसं असते, नोकरी लागली की लगेच घडी घड्यात पडते. पण आपण गरीब माणसं म्हणजे स्वभावानं गरीब आहे. मी रड्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. म्हणजे मोठ्यानं बोलणं रागवून माझा स्वभाव धर्म आयुष्यात कधीच नाही ना. मी काका वडिलांना काका म्हणजे काकाला रडून सांगितलं मला लग्न नका, मला संन्यासीच पाहिजे. त्यांची भीती वेगळी, कारण मी नवसाच आहे. म्हणजे आसराला पावलेलं माझं मूळ नाव आसरोबा आहे. पण सरनं आसरोबा कसं वाटलं, असं बरं वाटलं, मग त्यानं अशोक टाकलं. खरं असं होतं. मग त्याला वाटलं आपलं कुळ बुडन ना, ते वंश बुडन ना. मी संन्यास झालो काय असं त्याच माहीत. पण लग्न बळच करून दिलं. माऊली पहिल्या रात्री सुद्धा खाद्याने आम्ही शेतात राहतो. तुम्ही आम्ही शेतात राहत होतो. पाटाची खाद्याला गेलो, तिकडे संन्यासला गेलो आणि देवाला म्हणलं देवा भांडलो, देवा मला लग्न करायचं नव्हतं. तू लई चालला मला कुठं घुसलं असतं, मला घुसायचं नव्हतं ना. तुला काय करतो तुझं कर, मला मनानं नको शरीरानं नको, मला कशातच रत नको. मला कसं मी मग बोललो ना, या शरीराला कुठलीच भावना नाही, आजही नाही, विषय नाही, आणि मला काहीच संबंध नको असं नकोच मला काहीच संबंध नाही मला बरं का. चिंतन मन एकच करायचं माऊली, अभंग जगायचा, अभंगासारखं वागायचं माऊली. बघा बोलतो आमच्या अजित महाराज कुंभारी यांनी मग एक मुलाखत घेतली, त्यातही वाक्य बोललो बहुतेक मी, की तुकोबाराचे अभंग 100% जगायचेच. ज्ञानोबाचे अभंग जगायचे, सावतोबाचे अभंग जायचे, जानाबाई मुक्ताबाचे अभंग. माऊली अभंग पाठ करायचं नाही तर माझं काय चुकतं माहिती का. माझं तुमचं नाही म्हणलं, माझं म्हणायला की मी मुलगा पंढरपूरला पाठवतो, मी मुलगा आळंदीला पाठवतो. कशाला पाठवतो आळंदीला? आपण म्हणजे मी म्हणलं जरा तुम्हाला वेगळं वाटतं, पण आपण मुलं आळंदीला का पाठवतो? मृदंग शिकायला, गायन शिकायला. एक लक्ष ठेवा, मृदंग शिकायला पाठवतो ना तर मृदंग शिकतो ते मुलगा. गायन शिकायला पाठवलं गायनच शिकतो. पण माऊली खरं बोल का, एक किती बाप बोलले की माझा मुलगा आळंदीला पाठवायचा आहे, ते पांडुरंगाशी एकरूप होण्यासाठी पाठवायचं. जर पांडुरंगाशी म्हणजे एकरूप होण्यासाठी, ईश्वराशी एकरूप होण्यासाठी पाठवायचं ना तर 1000 मध्ये 2 तर होते. म्हणजे ध्येय कोणतं आहे माझं? मृदंग शिकायचंय, ती क्रिया पूर्ण होते मान्य, त्यात प्रवीण होतो. पण पांडुरंगाशी एकरूप व्हायला पाठवायचंय, हा घटक वेगळा आहे जरा. म्हणून तुकोबाचा अभंग जगायचा आहे. जे तर कीर्तन करावे, ते तर सेवावी, बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये तट्टा वृषभाशी दाना, तरण मागू नये जाना. तुका म्हणे द्रव्य घेती, तेही नरका जाते, देती तेही नरका जाते. ज्या ठिकाणी कीर्तन करायचे त्या ठिकाणी जेवायचं नाही. आता जवळपास 4 दिवस झाले बरं का, भाकर मला भेटली. पण आमच्या सुनीता ताई इथं घरी पलीकडे त्यांच्याकडे माधुकरी मागे गेलो. त्यांनी म्हणले ठीक आहे भाकर देतो तुम्हाला. त्यांनी भाकर दिली. सुनीता सूर्यवंशी, सुनीताताई नारायण सूर्यवंशी बरं का. भाकर दिली. लई दिवसानंतर भाकर खायला भेटली, थोडं बरं वाटलं जातं. लई दिवस भाकरच नाही भेटली आपल्याला, म्हणजे काहीच नाही. कारण जिथं कीर्तन ते जेवायचं नाही, याच्यात बागच्या गावात जेवायचं असा अर्थ घ्यायचं नाही बरं का. लोक चालू अर्थ घ्यायला पटायचे तिथं. आता मी जर म्हणलं मी माधुकरी मागून जेवतो, लोक सर आमच्या घरीच माधुकरी मागा ना. मी घर शोधतो, मी घर पाहतो. ते घर मला बुद्धीला बरं वाटलं. मला वाटलं हे घरची बाई रामकृष्ण मनस करत असावी, धुणधुत असावी, भांडे घासत असावी. त्या घरी जातो, महादेव मागतो, दिली स्वागत आहे, नाही दिली स्वागत आहे, कुठे जायचं. तिने घर नाही भेटली तर गपची बसायचं. आज पांडवाची इच्छा आहे, नाही सोनं गप बसायचं. माऊली ठेविले आनंद तैशीच राहावे, चित्त असू दे संबंध. वागायचं हो, वागायचंच. म्हणून बुकाल आता मी माझा बुका वापरलाय. कीर्तन शिवायचे लगेच 100 रुपये देऊन टाकले. माऊली ते दिले म्हणजे आतमध्ये वाक्य लिहिलं नाही, फोन पे नंबर द्या म्हणून. पैसे नाही, आतमध्ये पैसे नाही तर माळी फक्त हे बुक्का याचा जर आता हे असं समजा हार घ्यायचे, हाराचे 50 रुपये लगेच देऊन टाकायचे. आपलं काहीच घ्यायचं नाही माऊली, काहीच नाही. देत राहायचं माऊली. महाराज लोक पहिल्या काळात घोड्यावाडी यायचे, बैल
बैलगाडी हो, बैलगाडी द्यायचे आणि मग आले की लगेच त्यांना वैरण खाऊ घालायची. मग तसं नाही, तसं नाही, काय नाही. हे पा माऊली, माझ्या वागण्यामुळे तुम्हाला 1 रुपया त्रास नको. तुमचं कुठलाही भाग असो, फलटण असो, सांगली, सातारा, महाराष्ट्राचा कुठल्याही गावात मी कीर्तन द्यायला तयार आहे. फक्त मला वेळ असला 100% तुमचाच आहे मी. कुठेही असो आपण चिंतन यायचं, चिंतन करायचं. एक रामकृष्ण करायचं नाही, काय नाही. एकच फक्त देवानं मला अविनाशी करावं. कोण अविनाशी काय ते सर केलं पाहिजे. तुकोबराया बघायचा तुर्कीच्या रसम अविनाशी करायचं तेव्हा आपलं करावं, त्यासारखंच करावं. तो अविनाशी सतत रामकृष्णाचं चिंतन मन करायचं. आपल्या एक वेळ आपण वया घालता मावली. कारण मी जर माझ्या आत्म्याचा मारेकरी न हो, लक्षात ठेवायचं मला, मी माझ्या आत्म्याचा मारेकरी नसेल तर मी सतत रामकृष्ण रामकृष्ण चिंतन मन करायचं. तुम्ही काही काम करा, काही काम करा, काही काम करा, काम तर करावंच लागेल. नवली काम सोडता येणार नाही. लक्ष ठेवा, परमेश्वरानं निहित कर्म जे दिलंय ते निहित कर्म इमानदारीने पार पाडणं हेच धर्म आहे. कामामध्ये काम मला दिलेलं काम इमानदाराला पार पाडायचं ही खरी भक्ती आहे. माऊली 37 वर्षात फक्त 10 दिवस रजा घेतली असेल मी. बोलणं लई सोपं आहे, तुम्हाला ऐकणं सोपं आहे. ते कसं जीव तारेवरची कसर असते पांडुरंगाला माहित असते. 37 वर्षात 10 दिवस फक्त गैरहजर राहिला असतो. डुम्मा नाही, डुम्मा तुम्हाला कळत नाही. बोरच पळून जा असा प्रकार नाही. मास्तरी पळून जातात. दुपारून पळून जाणं, सकाळून नाही येणं, दुपारून येणं. कोणी पळून जाऊ, कोणी काय करू, कोणी काही करू, आपल्याला काही कोणाशी देणं घेणं नाही. सरकार आपल्याला पैसे द्यायला, आपण इमानदारनं 10 वाजल्यापासून तर 4 वाजता इमानदारनं वर्गावर राहायचं. वर्ग एकही मोका सोडायचा नाही. तुम्हाला महाराज गरीब वाटतो मी समजा, इथं गरीबच आहे ना. शाळासारखंच राहायचं. माझं कोण नाही, मी कोणाचं नाही. म्हणून आपण चिंतन मन करायचे. रामकृष्ण रामकृष्णाचे माऊली आपल्या कीर्तन परंपरेप्रमाणे एक आपण भजन घेऊया. विठोबा माये
कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा. ते आजही बाळकृष्ण महाराजांना समाधान वाटतं, आनंद वाटतं की माझे मुलं चांगली येतात, माझे मुलं चांगले, माझी मुलगी चांगली हे समाधान वाटतं. हा परिसर पाहतात ते माऊली आत्मा अमर आहे बरं का, आत्मा नाशिवंत आहे, आत्मा नाशिवंत अविनाश. हे पा माझे बाळकृष्ण महाराज आजही आपला आशीर्वाद देत आहेत. म्हणून तुकोबाराजी सांगतात ना, त्या तुकोबाच्या युक्तीपणा सांगण्याप्रमाणे तुकोबारा आमच्या शेवट चरणात तुका म्हणे एका मरणे
मरण्याची सरे उत्तम कीर्ती मागे. माऊली, मी खूप मरणाचा विचार करतो बरं का. माझ्या मरणाचा मी खूप विचार करतो. मी माझ्या मरणाची तयारी क्लिअर करून देतो. माझ्या मरणाची तयारी क्लिअर करून घेतो. ज्या मला माहित नाही कुठं मरण येणार, तर घरात येणार आहे, बाहेर येणार आहे, रस्त्याला येणार आहे, अपघातात येणार आहे, कुठं मरण येणार का, विष पिऊन येणार आहे, आणि त्याने काय सांगता येते. पण माझ्या प्रारब्धात जे असेल ते असेल ना, त्यात काय विशेष नाही. जी परिस्थिती तयार होईल, कारण मी माझ्या मनात तयारी ही केली की जिथं परिस्थिती तयार होईल का ते ठीक आहे, आपण पाहायचं आणि शेवटच्या असताना आपण रामकृष्ण रामकृष्ण म्हणायचं. कारण मला माहिती आहे अंतकाळी ज्याच्या नामाले का तुका म्हणे त्याच्या त्या माणसा सुखाला पार नाही मावली. अंतकाळी रामकृष्ण राम बी आलं नसतं बस झालं. आपण राम ज्याच्या मुखाला गरुडाच्या मुखाला राम आलं, रामाच्या मांडीवर राहिलं. गरुड माणसा हजार कोट्यावधी पट पुण्यवान आहे. मी तर म्हणतो गरुडापेक्षा पोचली नसतील तर तुला अजून वाटणार. आम्हाला वाटतं फुलाला फक्त स्पर्श करायचा.